ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात, तर काही कंपन्या गुंतवणुकीसाठी अयोग्य असतात. परंतु 5,500 कंपन्यातील कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे व कोणती कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे, हा अभ्यास करूनच त्या कंपनीत जर पैसे गुंतवले तरच त्यातून नफा होत असतो. परंतु तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच आपण आपल्या शेअर बाजारातील सुमारे 5,500 कंपन्यातील आपल्या शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असणाऱ्या, तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपनीचे नाव कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. तर मित्रांनो, कालच मी हिंदुस्तान कॉपर ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ बनवला होता. तर त्यात मी एक आवाहन केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्याचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. त्यानुसार एका बंधूंनी हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीचे नाव कमेंट केले, त्याबद्दल त्या बंधूंचे अभिनंदन व आभार. तर मित्रांनो, आज आपण हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य, अयोग्य की उत्तम असा निष्कर्ष काढणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा ही विनंती. तर प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे हिंदुस्तान मोटर्स. आणि हिंदुस्तान मोटर्स ही कंपनी ॲटोमोबाईल सेक्टरमधील पॅसेंजर कार्स ह्या श्रेणीतील आहे. मित्रांनो, हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत मारुती सुझुकी, हुंदाई मोटर्स, मर्क्युरी EV टेक. मित्रांनो, हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीचा अभ्यासाचा आपण आत्ता व्हिडिओ बनवत आहे. तर त्यात मी ऑलरेडी मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा जो व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक ठेवणार आहे. तर मारुती सुझुकी ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्ही अजून बघितला नसाल तर त्या लिंकमधून बघा ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, म्हणजेच हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या स्पर्धक कंपन्यांपैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा, किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीचे नाव कमेंट करा, मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन. तर मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू. करंट व्हॅल्यू म्हणजे काय, तर चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 3 ऑक्टोबर 2025 आणि आज हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर्स ₹20.43 ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. म्हणजेच त्याची करंट व्हॅल्यू आहे ₹20.43. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा 52वीक हाय व 52वीक लो किंमत. मित्रांनो, 52वीक हाय 52वीक लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर बाजारात शेअर्स आहे तर तो 52वीक म्हणजे सुमारे 13 महिन्यात त्याची जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वीक हाय, व त्याची कमी किंमत किती झालेली तो असतो 52वीक लो. तर हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीचा 52वीक हाय किंमत आहे ₹35.83 व 52वीक लो किंमत आहे ₹20.25. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर ₹14.05 ह्या किमतीला मिळत होता.
किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर ₹4.60 या किमतीला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास 10 वर्षातील हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीच्या शेअरची 10 वर्षातील कमीत कमी किंमत बघितल्यास ती ₹2.51 होती. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे शेअर भांडवल म्हणजेच त्या कंपनीचे बाजार भांडवल म्हणजे काय तर मार्केट कॅपिटल. मित्रांनो, मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या. थोडक्यात काय तर त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला जर विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. आणि हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीचे आजचे बाजार भांडवल आहे ₹426 करोड. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचा मागील 5 वर्षाचा नफा किंवा तोटा, म्हणजे कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे हे पाहणे. तर मित्रांनो, हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीला 2025 साली ₹15.56 करोड नेट प्रॉफिट झालेला आहे. 2024 साली ₹25.43 करोड नेट प्रॉफिट झालेला आहे. 2023 साली ₹0.5 करोड नेट प्रॉफिट झालेला आहे. 2022 साली ₹18.65 करोड नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2021 साली ₹3.76 करोड नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते कोणत्या घटकाकडे किती टक्के आहेत हे पाहणे. म्हणजे थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते घटक किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक म्हणजे सामान्य जनता. त्यांचा हिस्सा 58.28% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक, थोडक्यात त्या कंपनीचे मालक. तर त्यांचा हिस्सा 32.34% आहे. मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये कोण येतं, यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो. आणि त्यांचा हिस्सा हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीत फक्त 2.19% आहे. तर मित्रांनो, पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे FII जे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. त्यांचा हिस्सा फक्त 0.40% आहे. मित्रांनो, आत्ताच आपण हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिले. तर या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीला 2021 साली ₹3.76 करोड नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झाला होता. तोच निव्वळ नफा 2025 साली 15.56 करोड झालेला आहे, म्हणजे त्याच्यात वाढ झालेली आहे. त्यामुळेच हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर जो 2 वर्षापूर्वी ₹14.05, 5 वर्षापूर्वी ₹4.60, 10 वर्षापूर्वी ₹2.51 मिळत होता, तोच हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीचा एक शेअर आत्ता करंट व्हॅल्यूला ₹20.43 ह्या किमतीला मिळत आहे. थोडक्यात काय तर हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी कमीत कमी 14.5. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्यापटी जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर 2 वर्षापूर्वी त्याच्या ₹14.5, 5 वर्षापूर्वी ₹4.60, 10 वर्षापूर्वी ₹2.51 जर गुंतवले असते तर त्याच्या आत्ता करंट व्हॅल्यूला ₹20.43 झालेले आहेत. म्हणजे लमसममध्ये 10 वर्षापूर्वी ₹2.51 गुंतवलेले म्हणजे ₹2.51 आत्ता ₹20.43 झालेले आहेत. मित्रांनो, एवढीच रक्कम जर बँकेची एफ.डी ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की हिंदुस्तान मोटर्स
ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा गुंतवणूकदार घटक आहे पब्लिक म्हणजे सामान्य जनता. त्यांचा हिस्सा 58.28% आहे. मित्रांनो लक्षात घ्या, ज्या कंपनीत पब्लिकचा हिस्सा जास्त असतो ती कंपनी ऑल टाईम हायपासून बरीच खाली तिची किंमत आलेली असती. त्यामुळेच ती पुन्हा ऑल टाईम हाय होईल ह्या आशेवर सामान्य जनता ह्या अफवेवर त्याच्यात गुंतवणूक करत असतो. सामान्य पब्लिक कोणताही अभ्यास न करता त्याच्यातच रक्कम गुंतवत असतो. तर ती 58.28% आहे. परंतु सर्वात जास्त ज्याची रक्कम गुंतणे म्हणजे ज्याचा हिस्सा गुंतणे आवश्यक असतो त्या प्रमोटरचा हिस्सा फक्त 32.34% आहे. जे मालकांचा हिस्सा फक्त 32.34% आहे. मित्रांनो तसेच DII म्हणजेच डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. तर हे प्रॉपर कंपन्यांचा अभ्यास करून रक्कम गुंतवत असतात, मोठमोठे फंड गुंतवत असतात. तर त्यांचा हिस्सा फक्त 2.19% आहे. म्हणजेच काय तर शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी गुंतवणुकीसाठी अयोग्य आहे. मित्रांनो निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की हिंदुस्तान मोटर्स ही कंपनी मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिटमध्ये आहे. परंतु त्या नेट प्रॉफिटमध्ये सातत्य नाही. 2024पेक्षा 2025 साली नेट प्रॉफिटमध्ये कमी आलेली आहे. तसेच शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार प्रमोटर होल्डिंग 32.34% म्हणजे अतिशय कमी आहे. त्यामुळेच ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे. नेट प्रॉफिट सतत वाढल्यामुळे योग्य आहे, परंतु ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम नाही. मित्रांनो हिंदुस्तान मोटर्स ह्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त बंधू भगिनींशी ह्या कंपनीचे तसेच इतर कंपन्यांच्या अभ्यासाचे व्हिडिओ शेअर करा. तसेच मित्रांनो एक आव्हान, आपण जे सध्या कंपन्यांचा अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे व्हिडिओ क्रमशः बनवत आहे ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना अतिशय मार्गदर्शक ठरत आहे. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू करणार आहोत. परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे गरजेचे आहे. तर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर लगेच करा. तसेच आपल्या जास्तीत जास्त प्रियजनांना आपले चॅनल सबस्क्राईब करण्यास सांगा ही विनंती. भारत माता की जय.